श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रजासत्ताक दिनी महिला सन्मान सोहळा संपन्न। नवे कोठारे येथे राहणारे दिव्यांग दिलीप दगडे यांना मारहाण करणाऱ्या उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। लोकसेवा ग्रुपतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 850 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार। मराठा समाजाला दिलेले एसईबीसी आरक्षण फसवे असून ते न्यायालयात टिकणार नसल्याचे डॉ. शिवानंद भानुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती। लोक जनशक्ती पार्टीच्या आमरण उपोषणाची दखल न घेतल्यामुळे मनपाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आक्रमक आंदोलन छेडणार। आणि नवा सूर नवा ध्यास अंतर्गत राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत श्रुती वैद्य व अझर अन्सारी प्रथम बक्षिसाचे मानकरी। आता बातमीपत्र विस्ताराने। बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हास्तरीय समिती धुळे महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रजासत्ताक दिनी दुपारी महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दादा भुसे हे उपस्थित होते। बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हास्तरीय समिती धुळे महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रजासत्ताक दिनी दुपारी महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे हे उपस्थित होते। प्रमुख अतिथींच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते शिरपूर तालुक्यातील अर्थ येथील शिक्षिका सीमा पाटील यांनी स्त्री भ्रूण हत्येबाबत जनजागृतीसाठी लिहिलेल्या विचारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। पर्यवेक्षिका व्ही.ए. निकम यांनी स्त्री भ्रूण हत्येबाबत एकांकिका सादर केली। जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पालकमंत्री दादा भुसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या भारत देशात महिलांचा आदर करणे ही देशाची संस्कृती आहे। त्यामुळे महिलांवरील अन्याय अत्याचार रोखणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले। यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांना गौरविण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वंदना गुजर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरन देवराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आदी उपस्थित होते। या शुभ दिवसाच्या मी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली त्या सर्व माझ्या भगिनींचा आज या ठिकाणी सन्मान झालेला आहे। त्यांचं धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या वतीने मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। भविष्य काळामध्ये त्यांच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो एक महत्वाकांक्षी प्रकल्प जगाच्या देशाच्या पाठीवर घेण्यात आलेला आहे त्याचं निश्चितपणे आणखी प्रभावी कार्य तुमच्या हातून घडेल अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो। विविध वक्त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे। एकपात्री एकांकिका पण आपल्या समोर सादर झालेली आहे। मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम एक हृदयस्पर्शी कार्यक्रम आहे आणि निश्चितपणे माणसांच्या डोळ्यामध्ये आंदण घालणारा कार्यक्रम आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। मला वाटतं की सर्व गोष्टींचा सारांश आहे की बोलण्याच्या पेक्षा प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला काही गोष्टींचा अवलंब त्या ठिकाणी करावा लागणार आहे। काहींनी या ठिकाणी देवी मातेच्या पासून देवदेवतांच्या पासून तर मला वाटतं की त्यापासून तर या देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती पदापर्यंत जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि आता धुळ्यामध्येही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असेल, मग आमची शेतीमध्ये राबणारी आमची भगिनी असेल, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण अतिशय नेत्रदीपक कार्य त्या ठिकाणी उभं केलेलं आहे। मला
म्हणजे जास्तीचा वेळ मी आपला या ठिकाणी घेणार नाही, परंतु आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की देवदेवतांच्या पासून मग आमच्या राजमाता जिजाऊ साहेब असतील, आमच्या अहिल्यादेवी होळकर साहेब असतील, आमच्या राणी देवी असतील, क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले असतील. मला वाटतं की यांच्या जीवनातला जर आपण सारांश बघितला तर जसं आपण छत्रपती शिवाजी महाराज जर नसते, राजमाता जिजाऊंनी जर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला नसता, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जीवन जगण्याची जर अनुभव दिले नसते तर कदाचित स्वराज्याची निर्मिती झाली नसते. अहिल्यादेवी होळकर साहेबांनी जे देशाच्या पातळीवर कार्य उभे केलेले आहे, आजही आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात जर गेलो तर महामार्गालगत वाट सर्वांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आणि म्हणून पाय बारो विहिरी, कदाचित आपल्याही भागामध्ये विहिरी असतील, पूर्वीच्या काळामध्ये मग पुलांची निर्मिती असेल, अनेक देवदेवतांच्या मंदिरांची निर्मिती असेल, अशी अनेक कार्य या महान व्यक्तींनी त्या ठिकाणी उभी केलेली आहे. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आई सावित्रीबाई फुले जर जन्माला आल्या नसत्या, त्यांनी जे कार्य उभं केलं त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले साहेबांनी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या पत्नीला शिक्षिका म्हणून या देशामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. कदाचित आई सावित्रीबाई फुले जर जन्माला आल्या नसत्या तर कदाचित या मंचामध्ये ताईंना पण बसायला मिळालं नसतं आणि तुम्हाला पण इकडं बसायला मिळालं नसतं. कार्यक्रम घेण्याचा प्रमुख उद्देश हाच आहे की आपल्या जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काय काय करत आहेत हे आपल्या जिल्ह्यातील सर्व लोकांच्या समोर आणतात. आज आपण ज्यांचा ज्यांचा गौरव केला त्याच्यात काही अशी क्षेत्र होती की जी मला सुद्धा माहिती नाही, आणि खास करून खेळांमधली, म्हणजे त्याचं नाव पण मी एकदा वाचलं पण मला आता परत आठवता पण येणार नाही की ते नाव काय होतं. परंतु सांगण्याची गोष्ट हीच की जेव्हा आपल्या जिल्ह्यातील सर्व महिला, आदिवासी महिला, मागासवर्गीयातील महिला, त्यांच्या घरचे सर्व व्यक्ती जेव्हा हे बघतील की आपल्या जिल्ह्यातील अतिशय कठीण हलाखीच्या परिस्थितीमध्ये ज्यांचं जीवन जात आहे अशा महिला सुद्धा अतिशय हिमतीने काम करत आहेत, शासकीय सेवा तर करतच आहेत, परंतु क्रीडा, समाजसेवा आदी क्षेत्रांमधून सुद्धा इतकं चांगलं कार्य त्या करत आहेत की त्यांचं कार्य आज गौरवास पात्र ठरलेलं आहे. हे जेव्हा प्रत्येक घराघरामध्ये बघितल्या जाईल तेव्हा पद्धतीने नाही बदलणार याची मला पूर्ण खात्री आहे. आणि हा बदल आपल्या जिल्ह्यामध्ये आणणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्यासाठी ही दुर्दैवाची बाब आहे की संपूर्ण भारतामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण अधिक आहे त्याच्यामध्ये एक धुळे जिल्हा आहे. आणि सर्वांना आज हा प्रयत्न करणं आवश्यक आहे की आपल्या जिल्ह्यातील हे बालविवाहांचं प्रमाण शून्यावर आलं पाहिजे. सर्व मुलींना आपण अतिशय चांगलं शिक्षण सुद्धा दिलं पाहिजे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत, त्यांना मदत ही सुद्धा करणं आपलंच कर्तव्य आहे. आणि आपल्या समाजातील वातावरण या पद्धतीने बदलवणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे. आज आपण पाहतो ही आपल्या समाजातील जे समज आहे की मुलगा चांगला, मुलगा होणं चांगलं, मुलगी झाली तर खूप टेन्शन होतात, त्यांचे लग्न, समाजातील त्यांची सुरक्षितता, हुंडा, पुढे त्यांची जबाबदारी, या सगळ्या गोष्टी आईवडिलांना काळजीच्या वाटतात. आणि ही गोष्ट खरी आहे. आजही आपल्या समाजामध्ये काही क्षेत्र, काही भाग असे आहेत की जिथे या गोष्टी काळजीच्याच आहेत. आणि त्यामुळे आज या मोहिमेच्या दृष्टीने मला इथे उपस्थित जेवढ्या पण महिला आहेत आणि ज्या पण महिलांपर्यंत, ज्या परिवारांपर्यंत हा मेसेज जाईल, त्या सगळ्यांना मला या दोन गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट ही की मुलींना कुठेही कमी लेखू नका. त्यांच्यामध्ये भरपूर क्षमता आहेत, त्या सगळ्या क्षमता आपल्याला बाहेर आणायच्या आहेत. खास करून हुंडा नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट तर आपल्या समाजातून पूर्णपणे बंद होणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठी किमान इथे जमलेल्या जेवढ्या महिला आहेत त्यांनी जरी हा निर्धार केला की माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मी हा हुंडा घेणार नाही आणि माझ्या मुलाचं लग्न सुद्धा मी अतिशय साध्या पद्धतीने करीन, तरी पण काहीच अडचण येणार नाही. आपण सर्वजण पाहतो की लग्न असतं किती जास्तीत जास्त 15 मिनिटांचं, आणि त्या 15 मिनिटांमध्ये आपण लाखो रुपये खर्च करतो.
ही गोष्ट आपण सगळ्यांनी आता थांबवली पाहिजे आणि बदलली पण पाहिजे. धुळे तालुक्यातील नवे कोठरे येथे राहणारे दिव्यांग दिलीप दगडे यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मारहाण करणाऱ्या उपसरपंचांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील नवे कोठारे येथे राहणारे दिव्यांग दिलीप रामभाऊ दगडे यांना उपसरपंच सुनील गोयकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मारहाण केली म्हणून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नवे कोठारे येथील दिलीप दगडे हे दिव्यांग असून 26 जानेवारी रोजी बोरसुले ग्रामपंचायतीमध्ये तेथील ग्रामसेवक झालटे यांना अपंगांचे वेगळे रजिस्टर करा, घरकुलकरिता वेगळी यादी करा असे सांगत असताना या गोष्टीचा राग आल्यामुळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील दादू गोयकर यांनी दिव्यांग बांधव दिलीप दगडे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली म्हणून सदर उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी ॲडव्होकेट वसंत बोरसे, भूषण अहिरे, दिलीप दगडे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. मी आज दिनांक 26/1/2019 रोजी ग्रामपंचायत मध्ये गेलो. त्या ग्रामसेवकाला फक्त अपंगांसाठी यादी बनवायला, घरकुल बनवायसाठी मी बोललो. त्यासाठी ग्रामसेवक अर्ज करत होते, दुसरी डायरी बनवत होते आणि हा उपसरपंच सुनील दादू गोयकर हा आला डायरेक्ट एका लाथात मला खुर्चीच्या खाली पारड्यावरून लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि ग्रामसेवक पकडून सुद्धा तो ऐकत नव्हता. माझ्या कुबड्या दोघं तोडून टाकले आहे आणि पोटात पण मारलं वरून लाथांनी. त्याच्यावर कमीत कमी 4-5 व्यक्ती माझे दिव्यांगी बांधव सगळे त्याला पकडत होते तरी सुद्धा तो आवरला जात नव्हता. उपसरपंचाचं नाव सुनील दादू गोयकर, नवे कोठारे, तालुका जिल्हा धुळे. तालुका उपाध्यक्ष आहेत ते दिव्यांगांसाठी सतत काम करत असतात. तर याचा जो उपसरपंच आहे त्याला राग आला. तो सतत आमच्या ह्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करतो. कारण 23/1/2019 रोजी त्याच्याच भावाने आमच्या ह्याच दिलीप कार्यकर्त्याला मारलं आणि मारून टाकायची धमकी दिली. त्याच्याविरुद्ध सोनगीर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होऊनही सोनगीर पोलीस स्टेशनचे संबंधित PI आतापर्यंत त्यांच्या कुठली कारवाई करत नाही. आजही हे आमच्या दिव्यांग बांधवांना मारून टाकायची धमकी दिली. आज देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा आमच्या दिव्यांग बांधवांना न्याय मिळत नाहीये. आमचे दैवत आमदार बच्चू कडू एवढ्या लढवून सुद्धा आमच्या दिव्यांग बांधवांवर सतत अन्याय होत आहे. तर या अन्यायाविरुद्ध आमचे असं म्हणणं आहे तर उपसरपंच जो आहे नवे कोठऱ्याचं त्याला तात्काळ अटक करावी व त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार नवीन जो अपंगांचा पुनर्वसनचा कायदा आहे त्यानुसार गुन्हा दाखल करावा व त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. जय प्रहार. पोलीस स्टेशनचे API ज्ञानेश्वर वारे हे सुद्धा त्या फिर्यादीवर दखल घेत नाही. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाज माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब यांना हे निवेदन द्यावे लागले. कारण की पोलीस हे त्यांचं स्वतःचं कर्तव्य बजावत नाहीये. ते उलट जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना भय देतात आणि पाठीशी घालतात. गुन्हेगाराशी संगनमत करून ते त्यांना पकडत नाही व आमच्या दिव्यांग बांधवांवर हा अन्याय होतोय. त्यावर मी योग्य ती कारवाई करावी. लोकसेवा ग्रुप, अलखेर मेडिकल सोशल वेलफेअर फाउंडेशन व ग्रामपंचायत वडजाई यांच्या संयुक्त विद्यमाने वडजाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 850 रुग्णांनी तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. लोकसेवा ग्रुप, अलखेर मेडिकल सोशल वेलफेअर फाउंडेशन व ग्रामपंचायत वडजाई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिराचे वडजाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रविवारी आयोजन करण्यात आले होते. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात परिसरातील 850 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच कैलास बाविस्कर यांनी केले. अध्यक्षस्थानी मुक्ती कासिम जिलानी हे उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी तसेच माणुसकीच्या नात्याने वर्णभेद, जातीभेद, वंशभेद, लिंगभेद, उच्च नीचता सोडून गरजू लोकांची मदत व्हावी हा मुख्य उद्देश ठेवून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात मधुमेह तपासणी, दंत तपासणी तसेच रुग्णांच्या इतर तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या व रुग्णांना 3 दिवसाची औषधेही मोफत देण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी व सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर व वैद्यकीय प्रतिनिधी यांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच रजनीकांत पाटील, माजी सरपंच संतोष पाटील, संतोष देवरे, संजय देवरे, शिवाजी पाटील, मधुकर पाटील, शालिक ठाकरे, राजेंद्र देवरे, रूपचंद खैरनार, जुबेर शेख, प्राध्यापक एजाज भाई, डॉक्टर बशीर, मौलवी मुजाहिर, डॉक्टर खलील, डॉक्टर राहुल बाविस्कर, डॉक्टर अशफाक पठाण, डॉक्टर सईद पटेल, डॉक्टर इरफान, डॉक्टर समीर अफसर,
डॉक्टर अब्दुल्ला, डॉक्टर मिनहाज काझी, डॉक्टर कुरेश, डॉक्टर सलीम, डॉक्टर अजिजुर रहमान यांच्यासह लोकसेवा ग्रुप, अलघेर मेडिकल सोशल वेलफेअर फाउंडेशन यांचे अधिकारी तसेच वडजाई येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वडजाई गांव में धुलिया की तरफ से लोक सेवा ग्रुप, इनकी तरफ से गुज़िश्ता कुछ महीनों से ललिंग में, फागना में और उसके बाद सोनगिर में मेडिकल कैंप लगाया गया था। इसी तरह से आज यहाँ वडजाई गांव में भी मेडिकल कैंप लगाया गया है। इस मेडिकल कैंप का मकसद ये है कि आपस में हिंदू मुस्लिम के दरमियान जो तोड़ और दूरियां पैदा हुई हैं वो दूरियां दूर हों और सब लोग एक दूसरे से करीब हों। इसी तरह से बहुत सारे गरीब लोग जो बड़े बड़े दवाखानों में जा नहीं पाते और हुकूमत की तरफ से, गवर्नमेंट की तरफ से बहुत सारी स्कीमें निकलती हैं लेकिन उसका फ़ायदा उन तक पहुंच नहीं पाता। लेकिन हमारा ये ग्रुप है जिसका कोई सियासी मकसद नहीं है, बल्कि इस्लाम में जो एक बहुत बड़ा इबादत का दर्जा खिदमत को दिया गया है, उस खिदमत के एतबार से कि हम लोग इंसान हैं, एक माँ बाप के ज़रिए से पैदा किए गए हैं, एक दूसरे की खिदमत करना और एक दूसरे की परेशानी के अंदर उनका साथ देना, ताउन करना, ये हमारी जिम्मेदारी है। इसी की बिना पर लोक सेवा ग्रुप की तरफ से मेडिकल कैंप तमाम जगहों पर रखे जाते हैं। यहाँ भी वडजाई के अंदर रखा गया और बहुत खुशी की बात है कि वडजाई के मकामी लोगों ने बहुत साथ दिया। यहाँ पर ग्राम पंचायत की तरफ से भी बहुत सारे लोगों ने साथ दिया, मकामी लोगों ने भी बहुत साथ दिया। हमें दीगर इलाकों की बनिस्बत यहाँ आकर भी बहुत ज़्यादा खुशी हुई और हमें उम्मीद है कि इसी तरह से हम एक दूसरे से करीब रहेंगे और एक दूसरे की मदद करने के लिए हमेशा कोशिश करते रहेंगे। यही एक मकसद है लोक सेवा ग्रुप का भी कि हमारे हिंदुस्तान के अंदर जो आपस में इख्तिलाफात, तोड़ और दूरियां हो रही हैं, इस ज़रिए से वो दूर भी हों और गरीबों का, मोहताजों का इलाज भी होते रहें। यही हमारा मकसद है। मुफ्त में क्या क्या रोग है यहाँ पे? मुफ्त में रोग क्या क्या रोग है यहाँ मुफ्त? क्या क्या फ्री में यहाँ पर जो इलाज किए जा रहे हैं तो उसमें मर्दों के लिए भी है, सामान्य रोग हैं, त्वचा रोग है, बाल रोग है, स्त्री रोग है, मधुमेह तपासनी है और ऐसे बहुत सारे इलाज हैं जो हम लोग नहीं करा पाते, लेकिन यहाँ पर चेकिंग हो रही है और बड़े बड़े डॉक्टर यहाँ पर आए हैं जो यहाँ पर इलाज भी करेंगे और आगे किसको और बड़ी ज़रूरत पड़ेगी ऑपरेशन वगैरह के लिए, उसके लिए भी कुछ न कुछ हम लोग कोशिश करते रहें। मराठा समाजाला दिलेले STBC आरक्षण फसवे असून ते न्यायालयात टिकणार नाही असे आरक्षणाचे अभ्यासक तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषद घेऊन सांगितले। मराठा समाजाला दिलेले SCBC आरक्षण फसवे असून ते न्यायालयात टिकणार नाही असे आरक्षणाचे अभ्यासक तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। 1955 मध्ये कालेलकर आयोगाने मराठा जातीचा ओबीसीत समावेश केला होता। त्यानुसार आंध्र प्रदेश 63 आणि मद्रास व मणिपुरमध्ये अनुक्रमे 80 व 90 क्रमांकावर आहे। त्यानंतर GD देशमुख समितीच्या 180 जातीच्या यादीत तेली व माळी नव्हते, परंतु याने 1968 मध्ये ओबीसीत घेतले। मात्र मराठांना वगळण्यात आले। तेली 182, माळी 183 आणि मराठा 181 मात्र रिकामे ठेवण्यात आले। मंडल आयोगाने 143व्या क्रमांकावर कुणबी जात कायम ठेवली। त्यानंतर खत्री आयोगाच्या शिफारसीनुसार केवळ मराठा जातीची नोंद असणाऱ्यांनाच ओबीसीत समावेश करण्यात आला नाही। 2004 मध्ये बापट आयोगाने 4 वर्ष अभ्यास करून जुलै 2008 मध्ये आपला अहवाल शासनात सादर केला। त्यात मराठा जातीचा समावेश करण्यात प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले। त्यानंतर नारायण राणे समितीने 16% आरक्षणाची शिफारस केली। ते आरक्षण न्यायालयात लटकले। न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने 15 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्र शासनास सकारात्मक अहवाल सादर केला आहे। याचा अर्थ मराठा समाज ओबीसी आरक्षणास पात्र आहे। यासाठी राज्य अधिवेशनात कायदा मंजूर झाला, परंतु 52% किंवा आता 60%ची मर्यादा ओलांडून घेणारा कायदा कसा मंजूर होणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी तसेच विरोधी पक्षातील नेते विसंगत भाषण करीत आहेत। 16% SCBC आरक्षण फसवे असून ते टिकणार नाही असाच त्याचा अर्थ आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील, अमर फरताडे, जितू मराठे, शरद पाटील आदी उपस्थित होते। स्वयंघोषित शिवशाहीर बाबा पुरंदरे याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता। त्यावेळी संभाजी ब्रिगेडनं राज्यभर विरोध करून शिवसन्मान जागर परिषदा घेतल्या होत्या, म्हणून सरकारला तो चोरून द्यावा लागला होता। आताही केंद्र सरकारनं पद्मविभूषण
पुरस्कार देऊन परत एकदा ती चूक केलेली आहे. त्यांनी शिवरायांची, जिजाऊंची, संभाजीराजेंची बदनामी केलेली आहे, विकृत इतिहास लिहिलेला आहे, इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे. अशा व्यक्तीला पुरस्कार देऊन हे सरकार जाणीवपूर्वक जातीय दंगली घडवण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतंय असं आम्हाला वाटतं. आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो. धुळे महानगरपालिकेच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम मधील घोटाळ्यामुळे मनपा निवडणूक पुन्हा घेण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी लोक जनशक्ती पार्टीतर्फे जेल रोडवरील क्युमाइन क्लब येथे शनिवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. सदर उपोषणाची मनपा व जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे सोमवारी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप लावून आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे. धुळे महानगरपालिकेच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे मनपाच्या निवडणुका पुन्हा घेण्यात याव्या यासह इतर मागण्यांसाठी लोक जनशक्ती पार्टीतर्फे जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. परंतु रविवारी उपोषणाचा तिसरा दिवस असूनही धुळे मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून दखल घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे पक्षातर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून आक्रमक आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, शहराध्यक्ष प्रमोद सोनवणे, मधुकर चव्हाण, भूपेंद्र मोरे, बबलू शिंदे, गौतम वाघ, दत्तू साळवे, युवराज मोहिते, रमेश देवरे यांनी दिला आहे. लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने दिनांक 21/1/2019 पासून महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीच्या संदर्भात ईव्हीएम मशीनमध्ये झालेला घोटाळा आणि बीजेपीचे निवडून आलेले नगरसेवकांच्या विरोधात महानगरपालिकेत पुन्हा नगर निवडणूक घेण्यात यावी या संदर्भात लोक जनशक्ती पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने आमचे जिल्हा महिला अध्यक्ष शोभाताई चव्हाण या आमरण उपोषण करताय. कुंदन खरात आमरण उपोषण बसलेले आहेत. परंतु जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आज तिसरा दिवस चालू आहे तरी जिल्हा प्रशासन किंवा नगरपालिकेच्या कुठलेही अधिकारी आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट द्यायला आले नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य झालेलं नाही. तरी आम्ही सोमवार दिनांक 28 तारखेला महानगरपालिकेच्या मेन गेटला कुलूप लावणार आहोत. तरी त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा आंदोलनाच्या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा जर संदर्भ आला तर त्याला महानगरपालिका जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. द्वारकाधीश प्रतिष्ठान, सखी फाउंडेशन, सिद्धेश कॉम्प्युटर व सरदार उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने नवा सूर नवा ध्यास अंतर्गत राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत 5 ते 17 वयोगटातून श्रुती वैद्य तर 18 ते 40 वयोगटातून अझर अन्सारी यांनी प्रथम क्रमांक पटकविला आहे. द्वारकाधीश प्रतिष्ठान, सखी फाउंडेशन, सिद्धेश कॉम्प्युटर व सरदार उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने नवा सूर नवा ध्यास अंतर्गत राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचे कमलाबाई कन्या हायस्कूल येथे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धेत 5 ते 17 वयोगटातून श्रुती वैद्य हिने प्रथम क्रमांक तर 18 ते 40 वयोगटातून धुळ्याचा अझर अन्सारी याने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत देशभक्तीपर, सिनेगीत, लोकगीत, भारूड, अभंग, नाट्यगीत, भावगीत, गझल इत्यादी गीतांचा समावेश करण्यात आला होता. सदर स्पर्धेच्या पात्रता फेरीत 40 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी अंतिम फेरीत 20 स्पर्धकांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून जळगाव, साक्री, शिरपूर, चाळीसगाव, पिंपळनेर येथे स्पर्धक सहभागी झाले होते. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी रवींद्र शेलार, राकेश काकडे, नंदा गजभिये, दिशा काकडे, वीणा कमलाकर, शरद खैरनार, विजय मंगळे, संतोष बिरारी आदी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सखी फाउंडेशन, द्वारकाधीश प्रतिष्ठान, सिद्धेश कॉम्प्युटर्स आणि सरदार उद्योग समूहाच्या वतीनं राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. 20 तारखेला आम्ही ही राज्यभरातून अनेक स्पर्धक या ठिकाणी आलेले होते आणि त्यातनं आम्ही 22 स्पर्धक या ठिकाणी निवडले आणि त्यांची अंतिम फेरी आज घेण्यात आलेली आहे. आणि राज्यभरातून विविध जिल्ह्यातून आलेले ह्या सर्व विद्यार्थ्यांचा अतिशय छान रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे आणि नक्कीच धुळे नगरीला छान आवाज आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रजासत्ताक दिनी महिला सन्मान सोहळा संपन्न.
नवे कोठारे येथे राहणारे दिव्यांग दिलीप दगडे यांना मारहाण करणाऱ्या उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. लोकसेवा ग्रुपतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 850 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार. मराठा समाजाला दिलेले एसईबीसी आरक्षण फसवे असून ते न्यायालयात टिकणार नसल्याचे डॉ. शिवानंद भानुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती. लोक जनशक्ती पार्टीच्या आमरण उपोषणाची दखल न घेतल्यामुळे मनपाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आक्रमक आंदोलन छेडणार. आणि नवा सूर नवा ध्यास अंतर्गत राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत श्रुती वैद्य व अझर अन्सारी प्रथम बक्षिसाचे मानकरी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.